नमस्कार सगळ्यांना. खूप दिवस झाला ब्लॉग टाकला नव्हता. मी आता ब्लॉग टाकणार आहे. माझं नाईट रुटीन जे असतं ते मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. माझं चॅनल नवीन आहे, मी दरवेळेस सांगते. आणि वेगवेगळ्या विषयांवर मी बोलण्याचा आणि वेगवेगळे विषय सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. तर लास्ट टाईम मी सांगितलं होतं की माझी सक्सेस नाही म्हणता येणार, पण माझ्या लाईफमध्ये घडलेली मी माझी लाईफ स्टोरी सांगितली होती की जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे, यश कशाला आपण म्हणू शकतो, आणि हार्डवर्क महत्त्वाचं असतं की लक महत्त्वाचं असतं, हे मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर आत्ता सगळ्यांची जेवणं झालेली आहेत. आज मी डाळ ढोकली केली होती जेवायला आणि भातवरणाचं कुकर लावलं होतं. तर मी आता सगळा ओटा स्वच्छ करणार आहे आणि इथं दूध तापायला ठेवले आणि भांडे घासणार आहे. तर भांडे घासत घासत आपण बोलूयात, नाही आहे कोणाचे, पण तिथे आलेला मला इतका वर्स्ट अनुभव होता, त्यामुळे मी तिथलं काहीही शेअर केलं नाही. मला करायची इच्छाच झाली नाही शेअर. लोकांचे खरे रंग मला तिथं दिसले. तर आपल्यावर जळणाऱ्या लोकांचे लक्षणं, 10 लक्षणं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मला जो पर्सनल अनुभव आला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण असा अनुभव आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. आणि व्हिडिओ म्हणजे तुम्हाला अनुभव आला नसेल तर पुढच्या आयुष्यात कधीतरी तो तुम्हाला येऊ शकतो, त्याच्यासाठी हा गायडन्स म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ असू शकतो. तर तुमच्यावर कोण माणसं छुप्या रीतीने जळतात किंवा समोरासमोर जळतात, नेहमी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे. तर भेटू भांडे घासता घासता. ओके, स्टे ट्यून. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी दूध तापायला ठेवलं होतं आणि सगळं जे लेफ्ट आउट होतं ते सगळं काढून ठेवलेलं आहे आणि ओटा स्वच्छ धुतलेला आहे, पुसलेला आहे. आणि आता एवढी भांडी इथे घासणार आहे. तर भांडे घासत घासत आपण बोलणार आहोत. तर चला स्टार्ट करूयात. तर मी सांगत होते आपल्यावर जळणारे माणसं कशी ओळखायची, त्याची 10 लक्षणं सांगणार आहे. तर अशी माणसं आपल्या जीवनात कधीही येऊ शकतात. ती आपल्या शालेय जीवनात येऊ शकतात, आपल्या मिडल एजमध्ये येऊ शकतात किंवा म्हातारपणी पण येऊ शकतात. तर हा व्हिडिओ सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी आहे. मला याच्या आधी पण बरेच अनुभव आलेले आहेत, पण आता मी त्या लोकांना स्पष्टपणे माझे जे रिॲक्शन्स आहेत ते मी द्यायला चालू केलेले आहेत. म्हणजे मला जे पटत नाही त्यांच्याकडे मी इग्नोरच करते आणि त्यांच्याशी मला काहीही संबंध ठेवण्याची इच्छा राहत नाही. तर वन बाय वन मी सांगते तुम्हाला की अशा व्यक्ती कशा ओळखायच्या. सगळ्यात पहिली गोष्ट, ह्या व्यक्ती ज्या असतात त्या कधीही तुमच्या यशावर खुश नसतात. तुम्हाला जे यश मिळालेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीही हार्डवर्क केलं नाही, त्यांना असं वाटतं की ते सगळं तुम्हाला लकीली मिळालेलं आहे. तर त्यांच्या दृष्टीने तुम्हाला एखादं यश मिळालं तर त्याला ते 0 ॲप्रिसिएशन करतात. म्हणजे असं रिॲक्शन असतं त्यांचं, हो मिळालं असेल काय, त्यांना कमी आहे किंवा आहेत ते श्रीमंत, त्यांना त्याच्यामुळे मिळालं असेल. म्हणजे हो बाबा, ह्यांनी खरेच कष्ट केलेत आणि त्याचं फळ ह्यांना मिळालेलं आहे, हे त्यांच्या कधीही ह्याच्यामध्येच नसतं. त्यामुळे ते आपलं यश जरी मिळालं तर ते त्यांच्या मनाची समजूत घालतात की ठीक आहे बाबा, ह्या मिळालं असेल यश, ते ह्याच्या हार्डवर्कमुळे नाही तर ह्याच्या लकमुळे ह्याला मिळालेलं आहे. तर ते त्यांचं ॲप्रिसिएशन 0 असतं. ओके, हे लक्षण नंबर 1 आहे की ते लोक कधीही तुमचं कौतुक करणार नाही. आणि जर तुम्ही स्वतःबद्दल काही सांगत असाल तर ते व्यक्ती दुसऱ्याचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. तर इथं मी भांडे घासत होते आणि आदित्य मध्येच आला होता की मी तुला हेल्प करतो म्हणून. आता त्याला काही येणार आहेत का बरं भांडे घासायला, पण मध्ये करतो. आणि मी ना इथे कॅमेरा स्टँड लावला होता. त्याला ना कॅमेरा स्टँडचं खूप म्हणजे अट्रॅक्शन आहे, कुतूहल आहे. त्याला पण माझ्यासारखे व्हिडिओ बनवावेसे वाटतात, त्यामुळे तो सारखा येऊन तिथे स्टँडला हात लावत होता. तर मी त्याला आतमध्ये पाठवत होते त्याच्या पप्पांकडे. तर मी काय सांगत होते की जलस पीपल कसे ओळखायचे किंवा त्यांचे सिम्टम्स काय असतात. तर नंबर 1 तर मी सांगितलं की ते 0 ॲप्रिशिएशन त्यांच्यामध्ये असतं, की ते कधीही कौतुक करत नाहीत, ॲप्रिशिएट करत नाहीत. दुसरं असतं की दुसरे असे पण लोक एक्स्ट्रीम असतात की जे खूप कौतुक करतात, खोटं कौतुक करतात
की त्यांना ते मीन करायचं नसतं, तरी पण ते खोटं कौतुक करतात की हो बाई तुझं तर किती छान झालं, असं झालं माझं, म्हणजे ते नेहमी स्वतःचं रडगाणं गात राहतात आणि आपलं काही चांगलं झालं असेल तर आपला आनंद आपल्याला पण एन्जॉय करू देत नाहीत आणि स्वतःही एन्जॉय करत नाहीत, ते स्वतःचंच रडगाणं सांगत बसतात किंवा ओव्हर ड्रॅमॅटिक वागतात. स्वतःचंच स्वतःच्याच लाईफचे एक्सपिरियन्स सांगत बसतात की तुमच्यासोबत काय घडलं आहे तुम्ही त्यांना सांगायला गेलं तर ते तुमचं राहू देतात बाजूला आणि स्वतःचंच गराणं चालू करतात. तर असे ओव्हर एक्सायटेड किंवा काय म्हणतात ओव्हर एक्स्ट्रीम पर्सनॅलिटी पण काही जणांची असते. काही जण एकदमच इग्नोर मारतात तुमच्या यशाकडे किंवा काटतात, म्हणजे कट करतात आणि दुसऱ्यांचं सांगतात, कौतुक करतात. आणि एक जण ओव्हर कौतुक करतात, म्हणजे ओव्हर ॲप्रिशिएट करतात. असे 2 एक्स्ट्रीम लेवलची माणसं असतात. अंडर ॲप्रिसिएशन आणि ओव्हर ॲप्रिसिएशन असे 2 प्रकार असतात माणसांचे. तर हे दोन्ही माणसं जी असतात ना ती जळणारीच असतात. जी रिअल आपल्या यशाच्या पाठीमागे खुश असतात किंवा ते ना आपलं काही चुकत असेल ना कधी तर ते आपल्याला सांगतात पण की बाबा, म्हणजे क्रिटिक्स असतात ते, चांगले क्रिटिक्स असतात की बाबा मला असं वाटतं की तू हे असं करावंस की ज्यामुळे तुझं आणखीन काही स्किल असेल किंवा काय असेल ते एन्हान्स होईल. ते ओव्हर ॲप्रिशिएटही करत नाहीत आणि ओव्हर एक्सप्रेसिव्ह पण नसतात. ते जे असतात ते रिअल असतात, तर ते लगेच कळतं. हे झालं लक्षण नंबर 2. लक्षण नंबर 3 आहे की असे जे लोक असतात ना की ते आपण वारंवार त्यांना म्हणतो की आपण भेटूया किंवा आपल्याला सेलिब्रेट करायचं असतं त्यांच्यासोबत, आपण त्यांना आपलं स्वतःचं समजत असतो, पण ते काहीतरी कारण देऊन आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतात की आत्ता मला वेळच नाही आहे किंवा हो मी तुझ्यासाठी खुश आहे पण सध्या मी खूप बिझी आहे माझ्या लाईफमध्ये. जर तो तुमचा चांगला मित्र मैत्रीण किंवा तुमचं शुभचिंतक असेल ना तर तुमच्या यशामध्ये त्याला तुमच्यासोबत सेलिब्रेट करण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसला पाहिजे. किंवा ॲटलिस्ट जरी त्याला प्रॉब्लेम असेल, समजा त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालूच असेल जेन्युइन, तर त्यांनी असं तरी म्हटलं पाहिजे की हो मला येण्याची खूप इच्छा होती पण असं तुला तर माहीतच आहे किंवा तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या आयुष्यामध्ये असं झालं. ते कधीही उत्तरं न देण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते जे काही असेल ते फेस करतात आणि सांगतात की असं माझ्या लाईफमध्ये चालू आहे. काही लोक ना तर गायबच होतात. म्हणजे आपण एखाद्या सेलिब्रेशनला त्यांना बोलवलं असेल तर ते येतच नाहीत, का तर त्यांना ते बघवतच नाही सेलिब्रेट केलेलं. अशी पण काही लोकं असतात. तर अवॉइडन्स म्हणजे ते अवॉइड करतात समोरच्या सिच्युएशनला. त्यांना त्यांच्या समोरच्यांच्या दुःखात तर ते सहभागी होतच नाहीत, ती गोष्ट वेगळी. पण सुखामध्ये पण किंवा सेलिब्रेट करताना ते इतके जलस असतात की त्यांना ते बघवतच नाहीत आणि ते त्या सेलिब्रेशनसाठी येऊच शकत नाही. आणि एखाद्या वेळेस जर आपण त्यांना म्हणजे बोलवायचं विसरलोच तर ते स्पष्ट म्हणतात की म्हणजे तुम्ही तुमच्या सक्सेसमुळे खूपच तुमच्या डोक्यात हवा गेली आहे, तुम्ही आम्हाला विसरून गेलात, तुम्ही आम्हाला साधं बोलवलं पण नाही. म्हणजे ते दोन्हीकडून डबल ढोलकी असल्यासारखं वागतात. आपण जर त्यांना आठवणीने बोलवलं तर ते येत नाहीत. नाही ग, मला थोडंसं बघू दे. बरं, आज तुम्हाला एक प्रश्न विचारते. धीरज, तुमचं रेकॉर्डिंग करत नाही आहे मी, माझा सेल्फी कॅमेरा आहे, मला तुमचा फक्त आवाज रेकॉर्ड होईल. मला एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्या. तुम्हाला सांगा, आपल्यावर कोणती माणसं जळते ते कसं कळते तुम्हाला? त्यांची लक्षणं काय आहेत जळणाऱ्या माणसांची? एक तर मोठ्याने बोला, उठून बोला. मग रेकॉर्ड होत नाही ना आवाज, कसं कळलं ते? मी त्यांना सांगितले एक पहिलं लक्षण आहे की ते ॲप्रिशिएट करत नाहीत तुमच्या तोंडावर, आणि तुम्ही स्वतःचं काही सांगायला गेलात तर ते तुम्हाला बाय लक मिळाले, तुमचं काही हार्डवर्क नाही असं ते सांगते, म्हणजे असं सुचवते त्यांच्या बोलण्यातून. आणि कधीही ॲप्रिशिएट करत नाहीत किंवा आपली एखादी गोष्ट काही सांगायला गेली की ते दुसऱ्याचं उदाहरण आपल्याला देते, तुमचं तर काहीच नाही, आमच्या ओळखीचं आहे, त्याचं ह्याच्यापेक्षा भारी झाले असं. तर दुसरं तुम्हाला काय वाटते की काय असते? मला वाटतं की मेन सगळ्यात पहिलं एक्सप्रेशन असतं. कसले एक्सप्रेशन? एक्सप्रेशन म्हणजे जनरल हावभाव किंवा आता तुमचं काही हे झालं, प्रगती झाली तर त्यांचे एक्सप्रेशन कोणाकोणाचे चेहरे पडलेले असतात. पण ते चेहरे पडले हे आपल्याला, आपण तर आनंदात असतो, आपल्याला काही लोकांना कळते. आता तुमच्यासारखे जे इंटेलिजंट आहेत त्यांना कळते. इंटेलिजंट नाही आहेत पण आमच्यासारखे जे डम व्यक्ती, जे स्वतःच्या दुनियेत हरवलेले, स्वतःच्याच खुशीमध्ये असलेले,
ते काही सांगायला गेले आणि त्यांचे पडलेले थोबाडे किंवा तोंड ते दिसले नाहीत त्यांना, आपल्याला म्हणजे कळले नाहीत, तर मग कसं ओळखायचं की ते आपल्यावर जळले? एक तर एक्सप्रेशन मधून, दुसरं तर ते कसं आपल्याला समजा आपलं काही हे झालं तर आमचंच भारी म्हणून काहीतरी सांगण्याचा ट्राय निगेटिव्ह करतो. पॉईंट सांगणं आपल्या निगेटिव्ह आपला निगेटिव्ह पॉईंट सांगण्यापेक्षा ह्यानं असं केलं मग होतं, तेच त्यानं ना, तसं दुसऱ्याचं केलं होतं. उदाहरण आपल्याला देणार. किंवा किंवा आपलं स्वतःचं मी तर असं माझं तर असं झालं होतं असं सांगण्याची हे असते, म्हणजे स्वतःच सांगायचं. ऍप्रिशिएशन झिरो असतं. हं. मला असं वाटतं दुसरं, हं. हे सगळे जे लोक जळणारे असतात ते सगळे ग्रुप बनवतात आपला आपला, आणि ज्या व्यक्तीचं समजा काही होत असेल, यशस्वी होत असेल त्याच्या जीवनात, किंवा त्याचा आनंद त्याने शोधला असेल किंवा सुखी झाला असेल, आणि त्यानं आपलं म्हणून एखाद्या रिलेटिव्हला किंवा आपल्या एखाद्या मित्राला किंवा कुणाला सांगितलं, तर ते काय करते, जे असे अयशस्वी किंवा जळणारी माणसं ते स्वतःचा ग्रुप बनवतात आपल्यासारख्या लोकांचा, आणि ते त्याला वेगळं पाडते. म्हणजे असं त्याला असं दरच वेळेस म्हणजे आता आपण कोणत्या दृष्टिकोनातून कोणाला सांगतोय आणि कोण कसं घेतंय ते, आता आपण फॅमिलीमध्ये काही केलं तर समजा फॅमिलीमध्ये लोकांचा ग्रुप असू शकतो, पण जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल व्यक्तीला सांगतो, आपल्या मित्राला सांगतो, मैत्रिणीला सांगतो, तेव्हा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग ते बॅक बिचिंग पण करतात ना, एक आपल्या समोर दाखवतात आपल्याला की हो आम्ही तुमच्यासाठी खुश आहे, पण दुसरीकडे जाऊन ते आपल्याबद्दल वाईट पण बोलू शकतात ना. असू शकतं. नाही ते तर आहेच आहे, म्हणजे ते एक उदाहरण आहेच आहे की ग्रुपिझम करतात. किंवा मग काही लोकांना एक्सप्रेशन मध्ये दिसून येते, मग ते तुम्हाला समजा तुमची फारच काही प्रगती झाली असेल आणि त्याच्यावर ते जळत असेल तर तुम्हाला अवॉइड करण्याचं पण ट्राय, तेच ना, अवॉइड करते, इग्नोर मारते. आणि बॅक बिचिंग करणं, जर त्यांना ते पटलेलं नसेल किंवा ते कदाचित न कळत तुमच्याशी स्पर्धा करत असतील तर ते बॅक बिचिंग करायला चालू करतात. कारण ते समजा त्यांना ते अचीव झालेलं नसलं तर मग ते असंच केलं, अजून एक बरं का, काहीतरी ह्यांना सपोर्टच आहे म्हणून तेच ना, म्हणजे ते बायलक तुम्हाला मिळालं, तुम्ही त्याच्यासाठी हार्ड वर्क केलेलं नाही असं. आणि अजून एक म्हणजे असं मला वाटतं, एखादी आपण आयडिया सुचवली किंवा एखादी समजा, आता एक साधं उदाहरण, एखादी मी साडी किंवा एखादा ड्रेस मी एखाद्या लग्नात घालून गेले किंवा एखाद्या फंक्शनला घालून गेले, आणि माझ्याशी स्पर्धा करणारी किंवा हे करणारी एखादी व्यक्ती असेल तर ती त्यावेळेस म्हणणार काय घातलंय हे, कसलं दिसायला लागले असं म्हणणार, आणि नंतर दुसऱ्या कार्यक्रमात तसंच आपल्यासारखं म्हणजे फॉलो करणार, म्हणजे आपल्याला बोलताना नावं ठेवणार आणि दुसऱ्या वेळेस तेच फॉलो करणार, असं पण असतं. ते असू शकतं, म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उदाहरणं असू शकतात. आपण असं म्हणू शकत नाही की ह्याच म्हणजे इंडिव्हिज्युअलला कोणतं फॉलो होतंय किंवा मित्रमैत्रिणी असतील, आपण जवळचं म्हणून खूप, पण ही क्वालिटी खूप महत्वाची आहे बरं का, आपल्यावर जळणारे व्यक्ती आपल्याला कळले पाहिजेत. नाही कळले ना, आपण त्याच व्यक्तीमध्ये उठणं बसणं करतो, आणि मग त्यांना असं आपल्याला म्हणजे त्यांना इरिटेट होते की आपण त्यांच्यासोबत आहेत वगैरे, हे आपल्याला कळत नाही कधी कधी की ते आपल्याला अवॉइड करायला म्हणून, पण आपण त्यांच्यातच मिक्स व्हायचा प्रयत्न करतो. कोणत्या गोष्टी कुठं सांगितल्या पाहिजेत किंवा आपल्याला एकदा अनुभव आल्यावर कोणत्या गोष्टी कुठं बोलल्या पाहिजे हे आपल्याला पटकन आत्मसात केलं पाहिजे, नाहीतर त्याचं काय होतं की आपल्याला सवयीचं होतं, म्हणजे आपण बोलूनच दाखवतो आणि लोक गैरफायदा घेतात. जर आपल्याला लक्षात येतंय पटकन, म्हणजे आपण सांगतोय तर आपलं लक्ष पण पाहिजे, म्हणजे स्वतः ऑब्झर्वर पाहिजे, चांगला ऑब्झर्वर, तरच म्हणजे या टाइम मध्ये टिकून आपण राहू शकतो, नाही तर खराब होईल. तर आजचा विषय होता माझा, आपल्यावर जळणाऱ्या व्यक्ती कशा शोधायच्या. तर ह्याचा पार्ट 2 पण मी बनवेल, मिस्टर आले कॅमेरा समोर तर त्यांना घेऊन पण बनवेल. तर वेट अँड वॉच पार्ट 2, and like, share, subscribe my YouTube channel. So stay tuned for part number 2, and good night. Thanks for watching.